नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कमेंटमध्ये जो कमेंट बॉक्स असेल तो मी कमेंट बॉक्स पाहिला. माझ्या ज्या युट्यूबच्या व्हिडिओवरती जो कमेंट बॉक्स होता त्याचा मी सगळ्यांचा एकदा वाचन केलं, तर त्यातून मला एक जाणवलं का मुलांचे जरा भूमितीबाबतचे थोडेसे संभ्रम आहेत. तर भूमितीच्या काही महत्वाचे पॉईंट या ठिकाणी आज मी या माध्यमातून घेत आहे. सह्याद्री अकॅडमीचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल तर त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज आपण भूमितीचा मुलांना जरा क्रिटिकल वाटणारा, परंतु मी म्हणतो एकदा मी शिकवल्यानंतर तो 100% तुमचा एकदम क्लिअर होऊन जाईल. कोणत्या स्वरूपाचं भूमितीतलं या वर्तुळामधलं एकही सूत्रपाठ करायची गरज येणार नाही तुम्हाला, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि ज्याला कधी वर्तुळाबद्दल अनास्था असेल त्या प्रत्येक व्यक्तीला जे वर्तुळ असेल ते वर्तुळ अतिशय सोपं जाईल आणि आस्था निर्माण होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला वर्तुळाच्या संदर्भात माहितच आहे. अशा स्वरूपाच्या आकृतीला बंदिस्त आकृतीला वर्तुळ म्हटलं जातं. बाकी त्याच्यावर मी काही डिस्कशन करत नाही. तुम्ही तो पुस्तकांमध्ये कोणत्याही पण पाहू शकता का त्यामध्ये तुम्हाला त्या स्वरूपाचे डिटेल्स मिळून जाईल. मी मुद्द्याला सांगतो का कशा स्वरूपाचं वर्तुळ सोडवायचंय, का वर्तुळावरले जे प्रश्न आहेत ते कशा स्वरूपाचे टॅकल करायचे आहे त्याच्या संदर्भात मी या ठिकाणी बोलतोय. तर बाळांनो, यामध्ये वर्तुळाचं एक सूत्र आहे तेवढं पाठ पाहिजे तुमचा. पाय आर वर्ग हा जो सूत्र आहे किंवा हे जे सूत्र आहे ते सूत्र तुमचं पाठच पाहिजे. कारण का तर काही पेपरमध्ये पोलीस भरतीचा ऍज इट इज आहे तसंच प्रश्नांमध्ये सूत्र विचारलेलं आहे. या ठिकाणचं पाय आर वर्गचं जे वर्तुळाचं मेन सूत्र असेल. आता माझा मुद्दा आहे तुम्हाला सांगताना हे सूत्र फक्त तुम्हाला ज्ञात असं, जर डायरेक्ट प्रश्न जर विचारला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नामध्ये गडबड नको व्हायला. एक मिनिट बघा. तर त्या ठिकाणी तुमची कोणत्या स्वरूपाची गडबड न होण्याच्या दृष्टिकोनातून माझं म्हणणं आहे का तुम्हाला हा फक्त लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. मग पहा या ठिकाणी बाळांनो, वर्तुळाचा अभ्यास करताना मी तुम्हाला एक महत्त्वाचे मुद्दे सांगतो की बाळांनो, काही बेसिक किमती आहेत त्या सगळ्या बेसिक किमती तुमच्या क्लिअर पाहिजे. या ठिकाणी बाळांनो 7 आहे, त्यानंतर एक 14 आहे, त्यानंतर 44 आहे आणि 154 आहे. या चार ज्या किमती आहेत तुमच्या पाठ पाहिजे. म्हणजे बेसिक किमती आहेत. 7 जी आहे ना ती त्रिज्येची बेस प्राइस आहे. त्रिज्याच्या दुप्पट हा व्यास असतो. हा पाठ असला नसला तरी आपल्याला सहज समजून जातो. त्रिज्या जेवढी आहे त्याच्या दुप्पट काय असणार आहे, व्यास असणार आहे. ओके. आणि 44 हा परिघाची किंमत असते. या ठिकाणी परिघ म्हणजे बाळांनो ही बाउंड्री. परिघ याला म्हटलं जातं, त्रिज्या याला म्हटलं जातं, व्यास हा मधोमध असतो किंवा कुठून टाकता येतो. ओके. मधून जाणारा काय असेल या ठिकाणी महत्वाचा मुद्दा तुम्हाला कळायला पाहिजे. त्रिज्या काय, व्यास काय, त्रिज्याचा दुप्पट व्यास असतो आणि परिघ म्हणजे बाउंड्री एकदम सरळ. आणि क्षेत्रफळ आणि बाळांनो हे आहे क्षेत्रफळ. जर फास्ट होत असेल तर मला नंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा, जेणेकरून मला माझा स्पीड कमी करता येईल. या ठिकाणी एवढ्या तुमच्या किमती पाठ पाहिजे. म्हणजे 7 ही त्रिज्या म्हणजे या ठिकाणी तुम्ही वर्तुळाचा अभ्यास करताना, भूमितीचा अभ्यास करताना वर्तुळ जेव्हा तुम्ही शिकायला घ्याल त्यावेळेस बाळांनो या 4 किमती तुमच्या क्लिअर. या 4च किमतींवरती तुमचं सगळं, जसं बोट प्रवाह आपण 3 शब्दांवरती शिकलो तशा स्वरूपाचं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं. वर्तुळ या 4 पॉईंटवर आपण शिकणार. फक्त त्रिज्या लक्षात ठेवायची, वर्तुळाची 7 असेल. त्रिज्येच्या दुप्पट हा काय असतो बाळांनो, तर व्यास असतो. व्यास दुप्पट म्हणजे 14 असणार आहे. त्याच्यानंतर परिघ जो असतो, परिघाची किंमत आधार किंमत 44 आहे आणि वर्तुळाची क्षेत्रफळाची जी किंमत असेल ती पण आधार किंमत आहे 154. एवढ्या 4 किमती लक्षात ठेवायच्या. कोणत्याही स्वरूपाचं कोणतंही गणित देऊ आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे. त्यासाठी पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे बाळांनो आणि तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे. हा 2 ठिकाणी विचारलेला आहे. SRPF मुंबई 8 ला विचारला, 2017 ला, आणि भंडारा पोलीस 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला क्लिअर सोडवायचा बाळांनो. या ठिकाणी पहिल्या प्रश्नात मेन्शन करण्यात आले एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचा परिघ किती. परिघ किती. आता काही काही मुलं पंडित राणेंच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला तो पाठ करतात, पण सगळ्याच ठिकाणी पाठ केलेला चार्ट चालून असं नाही. काही काही ठिकाणी दशांश स्थळे येतात किंवा वेगवेगळी उदाहरणं येतात, त्यामुळे तो पाठ असलेला चार्ट वर येईल असं काही नाही. म्हणून लक्षात ठेवायचं बाळांनो, या ठिकाणी एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ किती. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला दिली त्रिज्या आणि काढाय काय लावलंय परिघ. ह्या दोनच बेसिक किमती आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्रिज्या जी असेल या त्रिज्याची बेसिक किंमत 7 आहे आणि परिघ जो आहे त्याची बेसिक किंमत किती आहे, 44. आपल्याला काढायला लावलंय काय, परिघ. आपल्याला बाळांनो काढायला लावलाय परिघ आणि दिली काय तुम्हाला आता त्रिज्या. मला सांगा त्रिज्या किती दिली, 14. आपली आधार किंमत किती आहे, त्रिज्याची 7 आहे. या 7 न याला भागून टाकायचं. दिलेल्या त्रिज्याला भागून टाका 7 न. 7 एक 7, 7 2 14. म्हणजे आधार किमतीच्या दिलेली त्रिज्या किती पट आहे, 2 पट आहे. क्लिअर. किती पट आहे, 2 पट आहे. तर तुम्हाला या ठिकाणी परिघ सुद्धा किती करायचा आहे, 2च पट करायचा. मी पाहिजे परिघ झाला 2 पट. 4 एक 4, 4 2 8, 4 एक 4, 4 2 8. म्हणून तुमचा परिघ या ठिकाणी किती होणार बाळांनो, 88. एकदम सोपं. ऑप्शन क्रमांक 1. समजलं असेल तुम्हाला. नाही समजलं तुम्हाला नंतर परत विचारत जा, कमेंट बॉक्स मध्ये नंतर टाका. सेकंड, एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. एकदम सोपं आहे. एका वर्तुळाची त्रिज्या बाळांनो 21 सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ किती. त्याचा परिघ विचारताय आपल्याला, एकदम इझी. त्याचा परिघ काढायचा आहे. ओके. मला सांगा त्रिज्येची आधार किंमत किती आपली, 7. परिघाची आधार किंमत किती आहे, 44. ओके. मला सांगा ही त्रिज्या किती आहे, 21.
या त्रिज्येला कोणी भागायचं, आधार किमतीनं आपल्या 7 भागलं म्हणजे आपल्याला काय मिळतो, पट मिळतं. 7 एक 7, 7 त्रिक 21 म्हणजे 3 पट. मग तुमचा परीघ सुद्धा किती पट असणार आहे, 3 पट, म्हणून याला 3 न गुणून टाका. 4 त्रिक 12, हात चाले 4 त्रिक 12 आणि 13, 132 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. ओके, एका पॅटर्न वरती एक किंवा दोन उदाहरणं देईल. सोपे असतील तर एक, थोडेसे क्रिटिकल असेल तर दोन. पुढे पहा, आता थोडासा बदल केला. एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, हाही प्रश्न 2 वेळा विचारलाय. बुलढाणा लिपिकला विचारला 2014 ला आणि धुळे पोलीसला विचारला 2017 ला. ओके, यामध्ये म्हणतात एका वर्तुळाची त्रिज्या आहे, विचारलंय काय क्षेत्रफळ. आता मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. तुम्ही जर मुंबई पोलीसच्या दृष्टीने अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहितीये का 154 क्षेत्रफळाची आधार किंमत आहे. ओके, आणि तुम्हाला दिली त्रिज्या, त्रिज्येची किंमत किती आहे, ही जी त्रिज्या, या त्रिज्येची आधार किंमत आहे बाळांनो आपली 7. आणि आता आपल्याला इथं त्रिज्या दिली 21, म्हणजे 21 ला कोणी भागायचं 7 न. 7 एक 7, 7 त्रिक 21 म्हणजे 3 पट. पण ही जी 3 पट आहे ना, तुम्ही पहा वर्तुळ सोडवताना अभ्यास करत होते, दोन वर्तुळांच्या त्रिज्येचं गुणोत्तर 3:4 आहे, तर त्यांच्या परिघाचं गुणोत्तर सुद्धा किती असतं, 3:4 असतं. ओके, पण ज्यावेळेस तुम्ही क्षेत्रफळाकडे जातात ना, दोन वर्तुळांच्या त्रिज्येचं गुणोत्तर 3:4 आहे, तर त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती, आठवत असेल, ज्यांचा अभ्यास असेल त्यांना कळतंय. तर आपण 3चा वर्ग करतो 9 आणि 4चा वर्ग काय घेतो 16. म्हणजे जेव्हा तुम्ही क्षेत्रफळाकडे जाता तेव्हा तुम्ही काय करता, तिकडे याचा वर्ग करतात, पट्टीचा वर्ग होतो. बस एवढंच मला याच्यामध्ये मेन्शन करायचंय. अदरवाईज तुम्ही जर पाहिलं त्रिज्या, त्याच्यानंतर व्यास आणि त्याच्यानंतर परिघ, यांच्यात काय होत नाही, वर्ग होत नाही. वर्ग कुठं होतं, फक्त क्षेत्रफळाकडे जाताना. कशाचा, पट्टीचा. 3 एक 3, 3 7 21, 7 एक 7, 7 त्रिक 21, 3 पट आलं. पण तुम्हाला परिघ विचारला असता, व्यास विचारला असता, तर तुम्ही काय केलं असतं बाळांनो, 3 त्या ठिकाणी मल्टिप्लाय केला असतं. परंतु आपल्याला कुठे जायचंय, क्षेत्रफळाकडे जायचंय. क्षेत्रफळाकडे जाताना फक्त हा जो 3 आहे, 3चा काय करायचा, वर्ग करायचा. 3चा वर्ग किती आहे, 9, आणि या 9 क्षेत्रफळाच्या आधार किमतीला गुणून टाका. एकदम सायलेंट मध्ये. 9 चौक 36 बाळांनो, हातचा आला 3, 9 5 45, 45 3, 46 47 बाळांनो, 48 हातचा आला 4, 9 1 9, 9 4 13, म्हणून उत्तर आलं 1386. 1386 ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे या उदाहरणात तुम्हाला काय कळालं, तर या उदाहरणामध्ये तुम्ही टॅकल करताना एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, त्रिज्या, व्यास आणि परिघ हे पटीत असतील तर 3 पट असू, 4 पट असू, 2 पट असू, काय असू, त्याच पटीत गुणायचं. परंतु जेव्हा तुम्ही क्षेत्रफळाकडे जातात त्यावेळेस फक्त त्या पट्टीचा स्क्वेअर करून त्याला गुणायचं. जेव्हा तुम्ही क्षेत्रफळाकडून इकडे येणार या तिघांक, त्यावेळेस तुम्ही फक्त याचं काय करायचं, वर्गमूळ. 1386, सॉरी, इथं 9चं वर्गमूळ किती येणार आहे, 3, आणि मग इकडे आता तुम्ही 3 करणार. ओके, एकदम सायलेंट. जेव्हा तुम्ही 7-8-10 उदाहरणं सोडवशाल त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट अतिशय व्यवस्थितरित्या समजलं. तिसरं गणित, 5 प्रकारचं उदाहरण. एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर असल्या त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, आणि हा नागपूर पोलीसला 2016 ला विचारलेला प्रश्न बाळांनो. ओके, आता या ठिकाणी एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर देण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे. तर पहा, तुम्हाला मी त्रिज्याबद्दल बोललोच होतो. आता त्रिज्येची जी आधार किंमत आहे बाळांनो ती 7 आहे, आणि आपल्याला दिलेली किती आहे, आता इथं किंमत 3.5 आहे. तर आपल्याला विचारलंय क्षेत्रफळ. काय विचारलंय बाळांनो, क्षेत्रफळाची आधार किंमत आहे 154. कडा लिहून ठेवा. आता पुढला प्रश्न आहे आपल्यासाठी, या ठिकाणी सांगण्यात आले का 7 न काय करायचं, तुम्ही सांगा. 7 न 3 ला भाग जात नाही, म्हणजे 0 दिला आणि हा पॉईंट आहे तसा ठेवला. 7 एक 7, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं बा, 7 न जर 3 ला भाग दिला तर जाणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं सांगतो तुम्हाला. 3.5 ला कोणी भागायचं तुम्हाला, या ठिकाणी 7 न भागायचंय. राईट. आता तुम्ही जर 7 न भागा गेला तर 7 न 3 ला भाग जात नाही, तुम्ही 0 दिला. ओके, या ठिकाणी 0 देऊन इथं दशांश स्थळ दिलं. आता या ठिकाणी झालं किती बाळांनो, तर या ठिकाणी 35. 7 एक 7, 7 5 35 असं तुम्ही करताय. पण या ठिकाणी तुमची मिस्टेक काय होऊ शकते बाळांनो, असं होणार नाही. 3.7 असेल, सॉरी 3.5 असेल तर याला तुम्हाला जर 7 न भागायचं असेल तर तुम्ही काय करू शकता बाळांनो, पहा इथं जर एक दशांश स्थळ आहे ते घालवायचे, म्हणजे खाली 0 द्या. तुम्ही घेतले इकडे 35 आणि खाली केले समजा 70. ओके, या ठिकाणी 7 न भाग देऊन टाका. 7 1 7 0. ओके, त्यानंतर 7 1 7, 7 5 35, एक दर दशांश स्थळ द्या 0.5. चला, कसं केलं तरी काय अडचण नाही, असं केलं असं तरी चाललं. सॉरी, मला वाटलं थोडंसं मिस्टेक होऊ शकते काय. मग या ठिकाणी 0.5 आले. ओके, या ठिकाणी बाळांनो किती आले, या ठिकाणी डायरेक्ट टॅकल केला आपण तर 0.5 येते. इकडे जाताना त्याचा फक्त स्क्वेअर करायचा. मिस्टेक नको व्हायला कधी कधी, त्यामुळे थोडंसं चेक करत जायचं, कारण पेपरला पण आपल्याकडून थोड्या मिस्टेक होता. 0.5 चा जेव्हा आपण स्क्वेअर करतो तेव्हा लक्षात ठेवायचं, 0.5 चा स्क्वेअर करताना याचा येणार आहे 25. 5 चा वर्ग झाला 25, आणि नंतर किती घर येणार, 2 घर, म्हणजे 0.25 आलं. आणि या 0.25 न कोणाला गुणायचं बाळांनो, या ठिकाणी 154 ला 0.25. चला, 25 1 25, 25 चौक 100, हातचे आले बाळांनो 10.
25 5 125 125 10 135 म्हणजे 8 25 1 25 25 आणि 13 38 किती घरं दशांश आहे 2 घरं म्हणून उत्तर आला 38.50 38.50 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक बाळांनो किती आहे 2 ओके नेक्स्ट या वर्षी अहमदनगर पोलिसला विचारला एका वर्तुळाचा व्यास बाळांनो 14 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती विचारताय व्यास दिलाय 14 सेंटीमीटर तर त्याचं क्षेत्रफळ किती अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेला आहे ओके ठीक आहे चला बाळांनो सॉरी व्यास जो आहे त्याची आधार किंमत आहे बाळांनो 14 आणि याचा व्यास 14 दिलाय म्हणजे तुम्हाला कळतं या ठिकाणी 14 जर व्यास असेल सरळ या वर्षीचा अहमदनगरचा पेपरला प्रश्न होता पोलिसला सांगा व्यास 14 आहे त्रिज्या 7 आहे व्यास 14 आहे परिघ 44 आहे तर क्षेत्रफळ किती असतं 154 काढायची सुद्धा गरज नाही आपल्याला काय विचारलं होतं ओ सॉरी या ठिकाणी येताना राहून गेलं तर याचं उत्तर लागत होतं 154 या ठिकाणी 5 आले पण 4 राहून गेले 154 किती यायला होतं याचं उत्तर 154 नेक्स्ट बाळांनो एका वर्तुळाचा परिघ 88 आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती वर्धा पोलीस 2023 ला विचारला एका वर्तुळाचा परिघ 88 आहे वर्तुळाचा परिघ 88 आहे परिघाची आधार किंमत तुम्हाला माहिती किती आहे 44 आहे या ठिकाणी तुम्ही 44 न भागून टाका 44 एक 44 44 दुने 88 तुम्हाला जर क्षेत्रफळ जायचं असेल तर 2 चा पटीचा वर्ग करा 2 चा वर्ग आहे 4 त्याने 154 ला तुम्हाला गुणून टाकायचंय 4 चौक 16 4 25 आणि 21 7 आले 2 4 1 4 4 2 6 म्हणून उत्तर आलं बाळांनो 616 ऑप्शन क्रमांक 3 ओके नेक्स्ट पुन्हा पुढे तसंच एका वर्तुळाचा परिघ 220 सेंटीमीटर आहे एका वर्तुळाचा बाळांनो परिघ जो देण्यात आलेला तो 220 सेंटीमीटर आहे आणि त्याचे जे क्षेत्रफळ आहे बाळांनो तर ते क्षेत्रफळ विचारले आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला तशा स्वरूपाचं सोडवायचं आहे 220 आणि परिघ असणारे बाळांनो 44 ओके आधार किंमत आहे आपल्या परिघाची 44 मग 11 1 11 11 4 44 11 1 11 11 2 22 ओके शून्य आहे तसा ठेवून देऊ 4 1 4 4 25 म्हणजे किती पट झालं 5 पट आणि तिकडे जाताना आपल्याला क्षेत्रफळ 5 चा काय करावं लागणार आहे स्क्वेअर 5 चा स्क्वेअर आहे बाळांनो 25 आणि या 25 न कोणाला तर 154 गुणाकारामध्ये 25 25 चौक 100 हातचे आले 10 25 5 125 आणि 10 135 हातचे आले 13 25 1 25 25 आणि 13 38 म्हणजे 38 50 असं त्याचं आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3 38 50 ओके थोडंसं फास्ट होत असेल पण सोपे उदाहरण आहेत म्हणून त्याला ठीक आहे नेक्स्ट पहा पुढे आता उलट विचारलं एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 55 44 चौरस सेमी असेल तर बाळांनो त्या वर्तुळाची त्रिज्या विचारली आता मी जसं तुम्हाला अगोदर म्हटलं होतं आता इकडल्या साईडवरून आपल्याला इकडे यायचंय क्षेत्रफळावरून आपल्याला आता कुठे यायचं त्रिज्याकडे यायचं तर क्षेत्रफळाची जी आधार किंमत आहे ती 154 असते पण या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिलंय किती दिलंय 5544 क्षेत्रफळ दिलंय याला भागायचंय बाळांनो 154 वर्तुळातल्या सगळ्या उदाहरणांना मोस्टली 11 न भाग जातोच 11 1 11 उरले 4 बाळांनो 11 4 44 11 1 11 11 5 55 11 न 4 ला भाग जात नाही तर शून्य द्या 11 4 44 आता इथं पहा बरं 14 1 14 14 8 14 त्रिक 42 14 1 14 14 त्रिक 42 आणि 8 राहिले 14 सक 84 जसं मी म्हणलं होतं ना इकडं पट आली त्याचा वर्ग करत होतो इकडं आता जी पट आली 36 या 36 तुम्हाला वर्गमूळ काढावं लागेल कारण इकडून इकडे जाताना वर्ग इकडून इकडे जाताना वर्गमूळ म्हणून 36 वर्गमूळ किती आलं 6 पट होऊन जाईल तुमचं किती पट होणार बाळांनो आता 6 काही विचारू त्यांनी आपल्याला त्रिज्या विचारली ओके जे विचारलं तेच काढा नाही तर यायला लागलंय म्हणून निवळच करू नका लक्षात ठेवा मग 7 गुणाकारामध्ये 6 7 सकून बाळांनो 42 सेंटीमीटर अशी त्याची त्रिज्या असेल ऑप्शन क्रमांक 2 कशाही स्वरूपाचं उदाहरण असो अतिशय सोप्या रीतीने त्याला टॅकल करता येतं फक्त आपण लक्षात ठेवायचं का त्यांना नेमकं काय म्हणायचं ते ओके नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा नांदेड तलाठी 2016 ला विचारलेला क्वेश्चन आहे पहा काय म्हणतात एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ बाळांनो 3850 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती पहा आपल्याला त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची बाळांनो क्षेत्रफळ आहे 3850 याला भागायचा आधार किमतीनं क्षेत्रफळाची तुमची आधार किंमत आहे 154 तुम्ही पेपर सोडवत असताना त्याच्यावरतीच तुम्ही तिथं मेन्शन करू शकता
या ठिकाणी तुम्ही लिहिले 154. ओके, 11 सहज भाग जाईल. 11 एक 11 उरले 4, 11 4 44, 11 एक 11, 11 3 33 उरले 5, 11 5 55 या ठिकाणी 0, 14 एक 14, 14 2 28. ओके, उरले 7 7, 14 5 70 म्हणजे आलं हे 25. 25 साली डायरेक्ट 25 घ्यायचं ना, 25चा आपल्याला इथं वर्गमूळ काढायचं. 25चं वर्गमूळ आहे 5 म्हणजे आलं 5 पट. आपल्याला त्रिज्या विचारले बाळांनो, त्रिज्याची तुमची आधार किंमत आहे 7. 7 गुणाकारामध्ये 5, 7 5 35 सेंटीमीटर. 7 5 35 सेंटीमीटर या ठिकाणी आपली त्रिज्या येते. या ठिकाणी अलग अलग आलं, सॉरी इथं 35 सेंटीमीटर त्रिज्या आहे. ऑप्शन मध्ये चुकून झालं असेल माझ्याकडून. 35 सेंट. हा, काही काही मुलांचं म्हणणं असं ऑप्शन चुकीचे येतात, पण ते टाईप करताना अनावधानानं राहतात. वरल्या सुधारणाचे कॉपी पेस्ट करताना होऊन जातात. त्याबद्दल दिलगिरी बाळांनो. तर याचं उत्तर सरळ यायला लागत होतं बाळांनो किती? 35 सेंटीमीटर. किती यायला लागत होतं? 35 सेंटीमीटर. चला पुढे घ्या. ओके, पाहता हे एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 24.64 चौरस सेमी असल्यास एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ बाळांनो 24.64 चौरस सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या विचारली आपल्याला. आता दशांश स्थळातलं एक उदाहरण दिलं मी तुम्हाला या ठिकाणी. पहा बाळांनो, 24.64 ला पुन्हा 100 बाळांनो 54 न भागायचं. 11 भागून टाकू आपण. 11 एक 11, 11 एक 11 राहतील वरती किती? 4, 11 4 44, 11 एक 11, 11 2 22 उरले किती? 2 देऊन टाकले. दशांश स्थळ आहे तसंच देऊन टाकलं. 11 एक 11, 11 2 22 उरले किती? 4, 11 4 44. आता इथं तुम्ही जर पाहिलं तर भाग द्यायचा आपल्याला 7 न देऊन टाकू आपण. 7 एक 7, 7 2 14. इथं भाग जाणार नाही, 0 द्या, पॉईंट द्या. मग पहा 7 एक 7, 7 त्रिक 21 उरले किती बाळांनो? 1 7 2 14. खाली उरले 2 बाळांनो, 2 न भाग द्या. शून्याला भाग जाणार नाही म्हणजे 0.32 छेदस्थानात 2 आहे तसंच ठेवा. 0 बे 1 बे हा चाला बेस्तक 12. 0.16 याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला. 0.16चं वर्गमूळ काय असू शकतं बाळांनो? तुम्हाला माहिती आहे 4चं 16चं वर्गमूळ आलं 4 आणि इथं 2 घर दशांश आहे तर इथं आलं 1 घर म्हणजे 0.4 पट. किती आलं बाळांनो? 0.4 पट असेल. ओके, 0.4 पट जे आलेले बाळांनो तुम्ही काय करायचं? आपल्याला त्रिज्या विचारली तर त्रिज्येची किंमत आहे 7. 7 गुणाकारात 0.4 7 चोक 28 या ठिकाणी 1 घर दशांश स्थळ आहे देऊन टाकलं 2.8 पण मीटर म्हणतात, सॉरी सेंटीमीटर तर सेंटीमीटर 2.8 सेंटीमीटर असं त्याचं काय येऊन जाईल बाळांनो उत्तर. कोणाला काही अडचण असेल तर मला कळवत जा. ओके, पहा पुढलं उदाहरण. आता थोडासा पॅटर्न बदलतो. काय म्हणणं याचं? एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलेला आहे 1.4 मीटर आहे. तर 2.2 किलोमीटर अंतरात त्या चाकाचे किती फेरे होतील? बाळांनो तुम्ही जर गाडीचे चाक पाहिलं तर तुम्हाला कळतं ते अशा स्वरूपाचं चाक असतं, राईट. आणि हे कडाचं चाक असणं म्हणजे याला आपल्याला काय लागतो? परीघ. कधी पण लक्षात ठेवायचं तुम्हाला, जीपचं चाक येऊ, बैलगाडीचं चाक येऊ, कोणतं रोलरचं चाक येऊ किंवा रोलर पण येऊ, नाही का, त्यावेळेस तुम्ही कायम लक्षात ठेवायचं तुम्हाला काय पाहिजे असतो? परीघ. तुम्हाला त्रिज्या दिलेली असेल किंवा व्यास दिलेला असेल त्याच्यावरून तुम्हाला परीघ माहित असणं अपेक्षित आहे. कारण का फेरे काढायचे असेल तर त्याचा एक फॉर्म्युला असतो, तो पाठच पाहिजे तुमचा. फेरे बरोबर काय असतं बाळांनो? अंतर आणि छेदस्थानामध्ये किती असतात बाळांनो? या ठिकाणी परीघ. अंतर आणि काय असतं? परीघ असतं. ओके, मग आता तुम्ही इथं पहा बरं, तुम्हाला 1.4 मीटर काय दिलाय? व्यास दिलाय. मग स्वाभाविक आहे 1.4 मीटर व्यास म्हणजे 0.60 मीटर त्रिज्या आहे आणि परीघ किती असणार आहे? 4.4 मीटर. आपली आधार किंमत आहे. आधार किमती पाठ आहे. 7 असेल तर त्रिज्या, 14 असेल तर व्यास, 44 परीघ. पण मध्ये फक्त 1 घर दशांश स्थळ आहे म्हणून 1 घर आपण दशांश स्थळ देऊन टाकलं. मग सांगा मला आता मीटर आहे. अंतर किती बाळांनो? 2.2 किलोमीटर आहे. ओके, आणि खाली परीघ किती आहे? 4.4 मीटर आहे. वरती 2.2 किलोमीटर. किलोमीटरचं मीटर करायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे बाळांनो कितनं गुणावं लागणार? या ठिकाणी 1000 न गुणावं लागणार. पहा याला पण आपण काय करू शकतो? 1 किलोमीटर म्हणजे किती बाळांनो? 1000 मीटर आहे म्हणून इथं आपण गुणून टाकलं. वरती 2 दशांश स्थळ, खाली 2 दशांश स्थळ म्हणजे एकमेकाला दशांश स्थळ स्किप झाले म्हणजे या ठिकाणी 22 गुणाकारामध्ये 1000 छेदस्थानामध्ये 44. डायरेक्ट सरळ सरळ भाग करून टाकायचा बाळांनो. 22 एक 22, 22 दुने 44. 2 न डायरेक्ट जर तुम्ही 1000 ला भागलं तर बे 1 बे बे 5 10 म्हणून उत्तर येणार बाळांनो. किती फेरे मारावं लागतील? 500 फेरे. किती फेरे बाळांनो? 500. ऑप्शन क्रमांक 2. फक्त नीट लक्ष द्यायचा. हा एक जो कन्सेप्ट आहे ना, ही पूर्ण पाठ पाहिजे ना. चला नेक्स्ट बाळांनो, असंच उदाहरण आहे.
एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे, त्रिज्या आहे बाळांनो हा. तर 3.3 किलोमीटर अंतरात त्या चाकाचे किती फेरे होतील? 3.3 किलोमीटर अंतरामध्ये त्या चाकाचे किती फेरे होतील अशा स्वरूपाचं म्हणणं आहे. आपल्याला परीघ लागतोय. काय लागतोय आपल्याला? परीघ. कारण आपलं सूत्र आहे परीघाचं याचं फेरे काढण्याचं अंतर आहे आपलं 3.3 किलोमीटर. आपल्याला परीघ पाहिजे. परीघ काढायचा आहे तर त्रिज्या जी आहे ती त्रिज्या 35 आहे आणि त्रिज्येची आधार किंमत किती आहे बाळांनो? 7. किती पट होते पहा बरं? 7 1 7 7 5 35 5 पट. परिघाची आधार किंमत किती आहे? 44. याला गुणून टाका तुम्ही 5 न. 5 चोक 20, हातचे आले 2, 5 चोक 20, 20 आणि 2 22. म्हणजे तुमचा परीघ जो आहे ना 220 सेंटीमीटर आहे. अगोदरच्या उदाहरणात मीटर होता, आता सेंटीमीटर आलं. या ठिकाणी तुम्ही गडबड करायची नाही, एकदम क्लिअर लक्षात ठेवायचं. मग मला सांगा 3.3 काय किलोमीटर आहे आणि आता तुमचा खालचा आलेला 220 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी ट्विस्ट असतो. तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय तर तुम्हाला माझं एवढंच म्हणणं असेल, जेव्हा तुम्ही फेऱ्या येतील परिघाच्या संदर्भात असेल, ज्यावेळेस तुम्हाला मीटर दिलेला असेल आणि किलोमीटर असेल आणि खाली जर मीटर आला असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं? 1000 न गुणायचं. आणि जर सेंटीमीटर असेल तर बाळांनो त्या ठिकाणी 1 लाखानं गुणून टाकायचं. किती? 5 शून्य ठेवायचे. 1 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर बाळांनो 1 लाख. आणि 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1000 मीटर. एवढं लक्षात ठेवायचं. या ठिकाणी सेंटीमीटर आलंय म्हणून बाळांनो या ठिकाणी 5 शून्य आपण देऊन टाकले. पहा आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणचा एक दशांश स्थळ आहे म्हणून या ठिकाणचा एक शून्य कट होऊन जाईल म्हणून लिहिणार तुम्ही 33. 33 गुणाकारात किती बाळांनो? तर 1 2 3 4 शून्य ठेवले. छदस्थानात 220 आहे. हा एक शून्य जाईन बाळांनो, हा एक जाईन. आता 11च्या पट्टीत आहेत ते 11 1 11, 11 2 22, 11 3 33. आता परत भाग जाईन. बे 1 बे, बे 5 10 बाळांनो आणि या ठिकाणचे 2. मग या ठिकाणी तुम्हाला उत्तर काय यायला पाहिजे होतं? 500 गुणाकारात 3 म्हणजे 5 त्रिक 15 म्हणून या ठिकाणी आलेली फेऱ्यांची संख्या असणार बाळांनो 1500. आणि 1500 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. आता पहिल्या उदाहरणात तुम्ही जर पाहिलं तर इथं काय होतं? मीटर होतं म्हणून आपण गुणाकारामध्ये किती घेतले बाळांनो? व्यास हा मीटर मध्ये आला होता म्हणून आपण वरती किलोमीटरला 1000 न गुणला. आणि या उदाहरणामध्ये बाळांनो काय? सेंटीमीटर आले म्हणून मीटरला 3 आणि वरून 2. म्हणजे इथून पुढे कायम लक्षात ठेवायची ही संकल्पना. काय बाळांनो? जर तुम्हाला किलोमीटर अंतर दिलेलं असेल, परीघ जर आला मीटर मध्ये तर त्याला किलोमीटरचा कन्वर्ट करताना 1000 न गुणून टाका वरल्या बाजूला. आणि जर सेंटीमीटर आला असेल तर वरल्या बाजूला 1 लाख लिहून टाका. विषय संपलाय. ओके ठीक आहे बाळांनो. पहा पुढलं उदाहरण. आता उलटा प्रश्न केलाय. आता फेरे दिले आणि चाक काय विचारलं तुम्हाला? व्यास विचारला. एका चाकाचे 3.3 किलोमीटर अंतरात 2500 फेरे होतात तर त्या चाकाचा व्यास किती? आणि मीटर मध्ये विचारलाय. ऑप्शन पण चेक करायचे याच्यामध्ये. मीटर मध्ये विचारलाय म्हणले काय करायचं? ओके. आता तुम्ही पहा काय विचारलंय तुम्हाला? व्यास विचारलाय म्हणजे तुम्ही याच्यावरून परीघ काढू शकतात आणि परीघावरून तुम्हाला काय मिळेल? व्यास मिळेल. वरती लिहिणार तुम्ही अंतर आणि छदस्थानामध्ये लिहिणार बाळांनो तुम्ही फेरे. अंतर आणि छदस्थानात काय लिहिणार तुम्ही बाळांनो? फेरे. मग पहा बरं अंतर किती आहे तुमचं? 3.3 किलोमीटर. आपल्याला जर काय करायचंय त्यांनी सांगितलं मीटर मध्ये काढायचंय तर आपण सरळ सरळ याला 1000 न गुणून टाकणार. मीटर सेंटीमीटर असतं तर डायरेक्ट 1 लाख केलं असतं. छदस्थानामध्ये आता तुम्हाला फेरे नोंदवायचे तर फेरे किती आहे बाळांनो? इथं 2500 फेरे आहेत. ओके. आता पहा बरं कोण कोणाला भाग जातोय. इथं बाळांनो एक दशांश स्थळ आहे म्हणल्यावर एक शून्य कट होऊन जाईल. मग इथं राहिलं 33 गुणाकारामध्ये 100. छदस्थानात किती आले? 2500. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, हे दोन्ही शून्य जातील बाळांनो, हे दोन्ही जातील. 25 डायरेक्ट भाग देऊन टाका. 25 1 25, 25 1 25 म्हणजे उरणार किती बाळांनो? आता हे 5 आणि 3 8 उरले. भाग जाणार नाही. पॉईंट द्या. 25 1 25, 25 त्रिक 75 तरी 5 उरले. पुन्हा 2 द्या. 25 1 25, 25 2 50. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कळालं परीघ किती आला? 1.32 हा परीघ मिळाला. आपल्याला व्यास विचारलाय त्यांनी. काय विचारलाय बाळांनो? व्यास विचारलाय. तर परीघाची आधार किंमत किती बाळांनो? 1.32 ला आधार किंमत 44 न भागून टाका. 11 1 11, 11 4 44. 1 ला भाग जाणार आहे तर शून्य देऊन टाकला आपण, दशांश देऊन टाकला. 11 1 11 उरले किती? 2. 11 2 22. 4 न भागा याला. आता तुम्हाला सांगतो 0.12 ला 4 न भागायचा आहे. दशांश आहे तसं द्या. 4 न 1 ला भाग जाणार नाही म्हणून 0. 4 1 4, 4 त्रिक 12 म्हणून किती पट आलं? 0.03 पट आहे. किती पट आहे? आता सरळ सरळ 0.03 पट आहे. आणि व्यास काढायचा पण गुणाकारामध्ये किती येणार बाळांनो? व्यासाची आधार किंमत असेल 14. 14 न गुणून टाका. 14 1 14, 14 त्रिक 42 आणि शून्य आहे तसेच राहून जाणार. किंवा 2 घर आहेत
म्हणून उत्तर आलं 0.42 मीटर. 0.42 मीटर अशा स्वरूपाचं याचं उत्तर असेल. कोणाला काय अडचण असेल तर मला विचारत जा बाळांनो. ओके. हा, याच्यात थोडं कॅल्क्युलेशन जादा आहे. आणि तुम्ही जर या वर्षीचे पेपर जर पाहिले असतील किंवा मागल्या वर्षीचे पेपर पाहिले असेल तर तुम्हाला एक सहज दिसतं. म्हणजे मी अंकगणित, बुद्धिमत्ता, रिझनिंग शिकवतोय, तर माझं 10 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव येतो. तो सांगता मला बऱ्याचशा पोलीस भरतीच्या उदाहरणांमध्ये ना तुम्हाला दशांश स्थळाची मोस्टली उदाहरणं पाहायला मिळतात. म्हणजे त्यांना तुमचं कॅल्क्युलेशन करताना वेळ घालायला लावायचा आणि नंतर पुन्हा याच्यात जर थोडी मिस्टेक झाली का परत सोडवायचं, म्हणजे तुमचा कितीतरी वेळ जातो. म्हणून गणित सोडवताना 100% त्या गणिताकडे लक्ष देऊन शांततेने सोडवायचं. कधी कधी माझ्याकडून गडबडी होतात, कारण मी तेच सांगतोय का गडबडी होत असतात. माणूस पटपट शिकवतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं की तुम्ही पटपट सोडवता, पण एकदम शांततेत तुम्ही उदाहरण सोडवायचे. आता असंच उदाहरण तुम्ही सोडून पहा बरं काय येते बाळांनो. याचं एका चाकाचे 1.1 किलोमीटर अंतरामध्ये 1250 फेरे होतात. एका चाकाचे 1.1 किलोमीटर अंतरामध्ये 1250 फेरे होतात. तर त्या चाकाचा व्यास किती बाळांनो? सोडवा. तर त्या चाकाचा व्यास किती असं विचारता येते. चला ओके. आता तसे बाळांनो, आता इथं पहा बरं मीटरच दिलेले आणि दिलंय तुम्हाला 1.1 किलोमीटर अंतरात. पहिला तुम्हाला परीघ काढावा लागेल. परीघ काढला, अंतर आहे 1.1 आणि जर तुम्हाला मीटर असेल म्हणून म्हणतो ऑप्शन. या ठिकाणी ऑप्शन खूप मॅटर करतात. मीटर असेल तर तुम्ही लगेच या ठिकाणी काय करतात बाळांनो, 1000 न गुणून टाकतात छेदस्थानात. तुम्हाला या ठिकाणी असलेला जो काही फेरे आहेत ते 1250 देण्यात आलेले. 1250 आहे. आता तुम्ही जर पाहिलं ना बाळांनो या ठिकाणी, तर एक दशांश स्थळ कट होतं म्हणून एक शून्य गेला, म्हणजे 11 गुणाकारामध्ये किती आले? 100 आणि छेदस्थानामध्ये किती आले बाळांनो? 1250. या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर पहा, हा शून्य कट होईना, हा पण शून्य कट झाला. 5 1 5 5 2 10. या ठिकाणी 5 1 5 5 2 10 परत 2 5 5 25. इथं 11 1 11 11 2 22 करू आपण. आता 22 छेदस्थानात आले 25. मला सांगा 25 न 22 ला डायरेक्ट भाग जाऊ शकत नाही, म्हणून काय करणार आपण? पहिल्यांदा शून्य देणार, इथे देणार. 25 1 25 25 8. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 200. 25 8 किती झाले? 200. परत 20 उरले, मग त्याच्यावरती एक शून्य ठेवला, पुन्हा 25 8 200. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो परीघ आहे बाळांनो किती आला? 0.88 परीघ आला. 0.88 म्हणजे एवढापर्यंत आपण अभ्यास करत आलो, याचा अर्थ आपल्याला माहिती आहे 88 म्हणजे दुप्पट आहे. 88 म्हणजे काय? दुप्पट आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? फक्त बाळांनो या ठिकाणी किती पट होणार आहे? दुप्पट होणार आहे. तर तुमचा परीघ, आता तुम्हाला व्यास काढायला लावला त्यांनी. या ठिकाणी तुम्हाला व्यास काढायला लावलाय, तर काय होणार आहे? इथं येणार आहे 0.02 गुणाकारात 14. 14 1 14 14 2 28 म्हणजे 0. काय येणार बाळांनो? 28 मीटर. कारण दोन घर आहेत. काहीला नसेल समजलं तुम्ही परत एकदा क्लिअर करतो. 0.88 ला परीघाची आधार किंमत 44 यानं भागून टाकलं. 11 1 11 11 4 44. इथं भाग जाणार नाही 0. 11 8 बाळांनो डायरेक्ट 11 न 8 ला भाग जात नाही 0. 11 8 काय? 88 म्हणजे 0. इथं 4 1 4 0 0 4 0 4 2 8 म्हणून 0.02 आलं असतं. 0.02 पटला 14 या आधार किमतीनं गुणलं तर उत्तर येतं 0.28 मीटर. कोणालाही काही अडचण आली तर मला क्लिअर करा. घ्या पुढे बाळा. आता त्रिज्या विचारताय आपल्याला. एका चाकाचे 8.8 किलोमीटर अंतरामध्ये 5000 फेरे होतात, तर त्या चाकाची त्रिज्या किती? आता थोडस पुढे जाऊन ते म्हणतात बाळांनो का त्रिज्या किती. चला सोडवा. त्रिज्या किती अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. चला या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पहिला आपल्याला परीघ काढावा लागेल. क्लिअर बाळांनो, परीघ काढू. किती फेरे? 5000. किती किलोमीटर अंतर आहे? 8.8 किलोमीटर आहे. मीटर दिले म्हणून गुणाकारात किती येणार? 1000. छदस्थानात किती बाळांनो? 5000 काय तर फेरे आहेत. एक गोष्ट क्लिअर करू, हे तिन्ही शून्य कट करून टाकू. चला विषय आपला. 5 1 5 उरले बाळांनो 3. या ठिकाणी दशांश स्थळ आहे तसंच देऊन टाकू आपण. 5 7 5 7 35. मग 36 37 38 30. 3 उरले, शून्य द्या. 5 36 म्हणजे या ठिकाणी परीघ आला तुमचा 1.76. ओके. आपल्या परीघाची आधार किंमत किती आहे बाळांनो? 44. चला 44 आधार किंमत मांडून टाका. 44 आपण आधार किंमत मांडली तर या ठिकाणी पहा 11 1 11 11 4 44. भाग जाणार आहे, पॉईंट दिला डायरेक्ट. 11 1 11 उरले 6 11 6 66. 4 न भागा.
4 1 4 0 आहे तसा 4 ने 1 ला भाग जात नाही. 0 4 1 4 4 चौक 16 म्हणून आलं 0.04 पट. 0.04 पट ही काय आली तुमचा परिघ आला. परिघाच्या पट आली तर तुम्हाला त्रिज्या काढायची 7 किंवा तुम्हाला 0.04 या पटीला त्रिज्येच्या आधार किमतीने गुणून टाकायचं. 7 1 7 7 चौक 28 म्हणून उत्तर आलं 0.28 मीटर. ऑप्शन क्रमांक 2. कोणाला काही शंका असेल याच्यापेक्षा छान छान उदाहरणं अजून पाहायला मिळतील तुम्हाला या चॅप्टर मध्ये बाळांनो. पाहता या ठिकाणी तुम्हाला त्यांनी सहज विचारले एका वर्तुळाची त्रिज्या जर तुम्ही 10% वाढवलीच तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. पहा, एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवली, एका चौरसाची त्रिज्या 10% वाढवली 20%. हे दोन्ही पण जे प्रश्न असतील ना बाळांनो ते एकाच फॉर्मॅटनं सुटतात. मग तुम्ही पुढे इथं लक्षात ठेवायचं वाढ असेल तर अधिक करायची. एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवली, ओके, याचं काय करायचं, जी त्रिज्या आहे त्या त्रिज्येची दुप्पट करायची, वाढ असेल तर अधिक करायचं. आणि जे टक्केवारी दिली आहे ना त्याचा बाळांनो स्क्वेअर करायचा आणि छेदस्थानात काय करायचे 100. असं त्याला फॉर्म्युला सोडवण्याचा. त्रिज्येची दुप्पट करा, अधिक अधिक कधी जर वाढ असेल तर, घट असेल तर वजा 10चा वर्ग छेदस्थानात 100. 10 1 10 10 2 20 अधिक या ठिकाणी 10चा वर्ग 100 आहे छेदस्थानात 100. 100 ला 100 गेले व शून्य नाही राहत तर भाग 1 चा बसतो. 100 1 100 म्हणून या ठिकाणी 1 आला म्हणून उत्तर आलं बाळांनो 21%. वर्तुळाची त्रिज्या जर 10% वाढवली तर वर्तुळाचं क्षेत्रफळ बाळांनो 21% वाढतो. ऑप्शन क्रमांक 3. ओके. आज थोडं फास्ट झालं असेल कारण का पुढे मुलं बसलेली असताना शिकवताना माणूस स्लो असतं, परंतु इथे एकच माध्यम असतं, मी एकटा बोलत असतो, पुढे तुम्ही असल्याचा भास करून शिकवावं लागतं. त्यामुळे कधी कधी स्पीड वाढतं परंतु ते नंतर हळूहळू कमी कमी होत जाईल. माझा मेन उद्देश आहे, मोटिव्ह एकच आहे का तुमच्यापर्यंत कंटेंट जाणं. जे मुलं मुंबईच्या पेपरसाठी जातात त्यांना शुअर सांगतो का तुम्हाला या माध्यमातून वर्तुळातला एकही प्रश्न असा राहणार नाही तर तो तुम्हाला सुटणार नाही. जर तुम्हाला याच्यावरती अजून काही शंका आल्या तर मला विचारत जा, बस एवढंच माझं म्हणणं असेल. असंच आहे पुढे पण पहा, एका वर्तुळाची त्रिज्या 15% वाढवल्यास तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. एका वर्तुळाची त्रिज्या 15% वाढवली तर वर्तुळाचं क्षेत्रफळ बाळांनो किती टक्क्याने वाढेल. तोच फॉर्म्युला या ठिकाणी त्रिज्येची दुप्पट करा, ओके, 2 न गुणलं वाढ आहे अधिक 15चा वर्ग करा आणि छेदस्थानात किती घ्या बाळांनो 100. या ठिकाणी पहा 15 1 15 15 2 30 अधिक 15चा वर्ग आहे बाळांनो 225 आणि छेदस्थानात आले 100. बाळांनो इथं 2 घरं दशांश स्थळ आहे तर डावीकडे 2 घरं चला बाळांनो 30 पॉईंट अधिक इथं येणार 2 घरं म्हणजे 2.25 आणि 30 मध्ये 2.25 मिळवले म्हणजे बाळांनो काय आलं 32.25. 32.25 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. एकदम इझी आहे. तुम्ही कसं टॅकल करतात यामध्ये प्रश्नांना खूप महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट बाळांनो 7.7 मीटर त्रिज्या असलेल्या, ठीक आहे बाळांनो इथपर्यंत थांबतो. असूच अनेक प्रकारची उदाहरणं आहेत, बरीच आहेत, परंतु मला आता ऍप मध्ये माझा टाइम झालेला आहे, मुलांचे फोन यायला लागले. 7:30 वाजता ऍप मध्ये क्लास असतो त्याच्यामुळे थोडस विश्रांती घेऊन मला पुन्हा ऍप मध्ये मॅथची उदाहरणं घ्यायला जायचं आहे. त्यामुळे बाळांनो सॉरी, परंतु तुम्हाला उत्तम दर्जाचं कंटेंट देण्याचा आमचा मानस असेल सह्याद्रीच्या माध्यमातून. आणि तुम्हाला आमचा हा जर कंटेंट आवडत असेल तर 100% लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही जर माहिती खरंच तुमच्यासाठी पोषक असेल तर 100% तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कारण माझा कॉन्फिडन्स पुन्हा छानसा वाढण्याचं कारण आहे की मला बरेचसे नांदेडवरून असेल, काही यवतमाळवर असेल, काही धाराशिव असेल, त्याच्यानंतर भंडारा गोंदिया इथपासून ज्या लोकांनी माझे व्हिडिओ पाहिले असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी माझ्याशी संपर्क केला. त्याच्यामुळे मला पण एक ऊर्जा मिळाली की आपण जे मुलांना अध्यापन करतोय ते त्या मुलांना समजण्या इतपत आहे. मार्केटमध्ये खूप क्वालिटीचे टीचर आहेत परंतु तरी पण मुलांना माझा कंटेंट आवडला हे माझं मी भाग्य समजतो. आणि माझ्या ऑफलाईनच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आग्रहास्तव मी ऑनलाईनला आलो असं. त्या मुलांचा मी खूप आभारी आहे का त्यांनी सुद्धा मला खूप या ठिकाणी मोटिवेट केलं. सर तुम्ही एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करा. आम्ही खूप युट्यूबला पाहत असतो पण तुमच्या बऱ्याचशा ट्रिक अशा आहेत ज्याच्या माध्यमातून आमचा खूप आतापर्यंत प्रोग्रेस झालेली आहे. म्हणून बाळांनो त्याही मुलांना धन्यवाद. आणि ज्या मुलांनी व्हिडिओ पाहिला असेल आणि इतर शेअर पण केला असेल, लाईक पण केला असेल आणि त्या ठिकाणी कमेंट केली असेल त्या सर्वांचा मी डायरेक्ट ऑनलाईनच्या माध्यमातून आभार मानतो आणि धन्यवाद म्हणतो. तुम्हाला अजून काही त्याच्यातल्या डिफिकल्ट क्वेश्चनची जर गरज पडली तर मी ऍप मध्ये तशी उदाहरणं दिलेली आणि ऍप जे आहे ऍप मध्ये अंकगणिताची बॅच फक्त मी 50 रुपयाला ठेवलेली आहे. म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत जे गरजवंत विद्यार्थी असतील मुंबईसाठी, चालक पण असतील आणि सीपी साठी असेल त्या विद्यार्थ्यांना विनंती असेल एक प्रायोगिक तत्वावर तुम्ही फक्त 50 रुपयामध्ये बॅच ठेवलेली आहे. तुम्ही अवश्य त्या बॅचचा फायदा घ्या.
म्हणजे माझा मार्केटिंगचा फंडा नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला 50 रुपयामध्ये उच्च दर्जाचं मॅथ पाहायला मिळेल एवढीच माझी अपेक्षा असेल. पुन्हा एकदा सर्वांचा खूप आभारी आहे या सह्याद्रीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये, आणि सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करून माझं आजचं हे सेशन थांबवतो. धन्यवाद सर्वांना. शुभ रात्र.